हां? सारंग सर, सूर्या दादाने त्यांच्यासाठी जेवण आणलं होतं, पण आपल्या गार्डन मध्ये पाणी शिरलं आणि त्याचं सगळं जेवण. तुला माहिती आहे सावली, लढाईत सुद्धा जेव्हा संध्याकाळ होते आणि लढाई थांबते ना, तेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांचे शत्रू असले तरी एकमेकांची मदत करतात. त्यांच्या बाजूने बरोबर आहेत, आपण आपल्या बाजूने बरोबर. ही तत्वांची लढाई आहे, पण या सगळ्यात माणुसकी विसरून नाही चालत. हेच संस्कार झालेत आपल्यावर. आता बघ ना, त्या आपल्या भांडणात तुळजा आणि सूर्याच्या बहिणींची काय चूक आहे? पण त्यांनाही त्रास होतोय ना. आपण त्यांची काहीतरी मदत करायला हवी. काय करू शकतो? मला माहिती होतं तू असंच काहीतरी करत असशील म्हणून. मी ओळखते तुला, कारण त्यांच्यामध्ये जे वाद सुरू आहेत त्यापेक्षा माणूस म्हणून अशा वेळी काय करणं गरजेचं आहे ते जास्त महत्वाचं आहे. तू तुझी माणुसकी नाही सोडलीस आणि इतरांना सुद्धा हेच दाखवून देतेस की काही झालं तरी शेवटी माणुसकी महत्वाची. चल, मी पण तुला मदत करते. ए हॅलो, घरात सगळ्यांचं जेवण झालंय, मग तुम्ही दोघी इकडे काय करताय? बाहेर आलेल्या लोकांसाठी जेवण बनवतोय. वॉट? बघ, शत्रुप्रेम किती उतू जाता येते. दिस इज रिडिक्युलस. तुम्हाला काळा रंग लावून तुमचा एवढा अपमान केला, आपल्या कंपनीचं नाव बदनाम केलं, सगळं रुटीन बिघडवून टाकलं आणि आता आपल्या घरासमोर बसून आपल्याला एवढा त्रास देत आहेत. पण आपल्या घरातली माणसं त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांची ताकद वाढवत आहेत. मला ही माणसं माझ्या घरासमोरून गेलेली हवी आहेत, लवकरात लवकर. इज दॅट अंडरस्टूड? आणि सावली इतर म्हणेल त्यांना अजून घास भरवू आपण, ते चालणार आहे? काय ग, तोंड फिरवून का उभी आहेस? उत्तर दे. तिलोत्तमा मॅडम, मान्य आहे तुम्हाला वाटतंय की त्या लोकांनी इथून निघून जावं, पण ते लोक सुद्धा त्यांच्या हक्कासाठी थांबलेत ना. कुठेतरी त्यांची बाजू बरोबर आहे. शेवटी ही लढाई तत्वांची आहे. त्यामुळे मेहेंदळे कुटुंबाचे संस्कार मागे राहायला नकोत. मला माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण मी जितकं तुम्हाला ओळखते, तुमचं मन खूप स्वच्छ आहे, खूप मोठं आहे. तुम्ही कितीही रागवलात ना तरी तुमच्या मनात माणुसकी आहे. दारात आलेल्या पाहुण्याला तुम्ही कधीच उपाशी पोटी पाठवलं नाही, आणि हेच मेहेंदळे कुटुंबाचे संस्कार आहेत. हे बस झालं ग तुझं. अगं पण ते पाहुण्यांना ना, चांगल्या माणसांना, ही माणसं चांगली नाही आहेत आणि पाहुणे तर अजिबात नाही आहेत. ते इथे फक्त आणि फक्त त्रास द्यायला थांबलेत. मॉम, मला माफ करा, पण तुमचा अपमान जेवढा माझ्या जिवारी लागलाय ना, तेवढाच ह्या मुलीला त्याचा आनंद झालाय. आणि हे मला काही पटत नाही. तिलोत्तमा मॅडम, समोर जे काही चालू आहे ते बघून कोणाचाही गोंधळ होणं स्वाभाविक आहे. पण मला माहिती आहे, तुम्ही कितीही चिडलात ना तरी कायम सत्याच्या बाजूने उभं राहता.
अशा वेळी देव कायम आपली परीक्षा घेत असतो. पण एक सच्चा माणूस तोच असतो जो अशा परीक्षेच्या वेळी आपला स्वभाव, आपली तत्व, आपला धर्म, आपली माणुसकी कधीच सोडत नाही. बाबू भूक लागली. त्रास तर नाही ना होत? नाही नाही, अजिबात नाही. अस्मिता, कुठे निघालीस? तिलोत्तमा मॉमला मी सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्या सावलीने त्यांना मॅन्युप्युलेट करून स्वतःच्या बाजूने करून घेतलं. आता मॉमचे संस्कारमध्ये येत आहेत म्हणून त्या काही बोलत नाही यांना. म्हटलं मीच जरा अक्कल शिकवून येते. थांब, का इतकी चिडचिड करतेस? त्यांचं सगळं जेवण बनवून होऊ तर दे. पुढे काय करायचं आपण करूया. नक्की काय सुरू आहे तुमच्या डोक्यात? जस्ट रिलॅक्स, वेट अँड वॉच. वा, कुठे निघालीस? काय करताय तुम्ही? मस्त, खूप हिंमत वाढली आहे तुझी. माझ्या घरात मलाच प्रश्न विचारतेस? तसं नाही आहे, पण मी फक्त जेवण घेऊन जात होते. दिसतंय मला. तुझ्या मैत्रिणीसाठी घेऊन चाललीस ना जेवण? तिच्यासाठी इतकी धडपड करतेस ना? आणि तिला मदत करता येत नाहीये म्हणून अस्वस्थ पण झाली आहे. पण काळजी करू नकोस, आम्ही पण मदत करायला चालू आहे. तुझी मैत्रीण म्हणजे मेहंदळे कुटुंबाची पाहुणी, आणि तिचा पाहुणचार करायची संधी आम्हाला मिळालीच पाहिजे. हो, आणि मला मित्रमैत्रिणींना मदत करायला खूप आवडतं. अस्मी, घे, चल. देवा, मला कळतच नाही का असे वागतात. तू काही चुकीचं घडू देऊ नकोस. आपण आज असं समजू की आपलाच उपवास आहे. हा, आणि असं उपवास काय नवीन आहेत आपल्याला. कित्येक वेळा नुसतं पाणी पिऊन पोटाला कपडे बांधून झोपल्या. मला कळू बी दिलं नाही भूक लागली ती. पण आज उपाशी नाही राहणार तुम्ही. कारण मेहंदळे कुटुंबाची प्रथा आहे, आमच्या दारात कुणीही आलं तरी उपाशी परत जायला नको. नाही म्हणजे तुम्ही कोणत्याही हेतूने आला असलात तरी तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुमचा पाहुणचार करणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळेच मी हे जेवण आणलंय. तुम्ही जेवा, शांत झोपा, आणि मी अशी आशा करते की उद्या सकाळी तुम्ही शांतपणे इथून निघून जा. वा, या मोठ्या घरात कोणतरी मोठ्या मनाचं हाय म्हणायचं. हा, काय ना मॅडम, मला वाटत असेल तुम्ही हे जेवण घेऊन आलाय तर आम्ही निघून जाईन, पण तसं अजिबात होणार नाही. जोपर्यंत माझ्या बहिणीची माफी मागत नाहीत ना, तोपर्यंत आम्ही इथनं हाणणार नाही. सूर्य, शांतपणे विचार कर. विचार करूनच बोलतोय, कारण आमची बाजू खरी आहे. आणि खऱ्या माणसांच्या पाठीशी तुमच्यासारखी सज्जन माणसं असतातच की, नाही का? आम्ही ना समोर आलेल्या अन्नाचा ना कधीच अपमान करत नाही. तुम्ही ना इतक्या प्रेमाने आमच्यासाठी हे जेवण आणलं, त्यासाठी थँक्यू सो मच. मला घरचं काहीच नकोय. मला पण नकोय. आपण उपाशीच भरत नको या लोकांचा उपकार. भाग्या, हे उपकार नाही, ती काळजी आहे. आणि समोर आलेल्या अन्नाचा असा अपमान करायचा नसतो. हा, हे जेवण मी बनवलंय, ह्याच्याशी बाकीच्यांचा काहीच संबंध नाही.
कोणीही जेवणावर राग काढू नका. जेवून घ्या सगळ्यांनी. तुळजा, मी येते. हे सगळं कधीपर्यंत चालणार आहे? आपण स्ट्रिक्ट ऍक्शन नाही घेणार आहोत का यांच्यावर? मला कळतंय ते लोक जायला तयार नाही आहेत ना. कसे जाणार? एवढी रॉयल ट्रीटमेंट मिळते तर कसे जाणार? ऐश्वर्या, एक्झॅक्टली झालंय काय? त्या मूर्ख मुलीने त्यांच्यासाठी जेवण बनवलं. जेवण बनवलं? हं. अरे ही तर चांगली गोष्ट आहे ना. अहो हे चांगलंच आहे डॅड. इनफॅक्ट ते जेवण मी स्वतः घेऊन गेले. म्हटलं प्रेमाने सॉर्ट आउट करूया. खातिरदारी केली की जातील निघून प्रेमाने. पण कसलं काय आहे? नाही गेले ते. तू जे काय केलंस ते बरोबर केलंस. शेवटी त्यांचे संस्कार त्यांच्यापाशी. तिलोत्तमा प्लीज, हे बघ, कुठल्याही निष्कर्षावर जाऊ नकोस. हो पण आता सावलीनी त्यांच्यासाठी जेवण बनवलं हे माणुसकीला धरून आहे ना. मग हिने काय चुकीचं केलं? नाही नाही, ऐश्वर्याचंही चुकलेलं नाही, पण आता ते काहीतरी हेतू घेऊन आले तर तो साध्य झाल्याशिवाय ते जातील का? नाही ना. आणि सावलीनी त्यांच्यासाठी जेवण बनवणं आणि त्यांचा आपल्याशी असलेला व्यावहारिक वाद याचा परस्पर काहीही संबंध नाहीये. मी सुद्धा तेच तर म्हणते ना. माणुसकी आपल्या ठिकाणी, व्यवहार आपल्या ठिकाणी. ऐश्वर्या, मी तुला आत्ता सांगते, उद्या जर का ते लोक इथून गेले नाहीत तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. उपाशी होतो ना, तोवर भूक लागत नव्हते. आता पोट भरले तर लगेच पण येते. सूर्या, तुमच्यासाठी आणलं. नको. हे बघ सूर्या, वाद आपल्यात आहेत, आपल्यातच राहू दे. त्याचा परिणाम यांच्यावर होऊ नको देऊ. अरे त्यांची काय चूक आहे? हे बघ, जरा परिस्थितीचा विचार कर. तुझ्यासोबत 3 मुली आहेत. तू काय रात्रभर जागा राहशील? त्यांचं काय? कुठे झोपणार त्या? जरा विचार कर. हे बघा, आपल्या भांडणाचा आणि या गोष्टींचा काहीच संबंध नाहीये. तुम्ही हे घ्या ना. हे बघ, तुमच्या चांगुलपणामुळे मी माझा हट्ट नाही सोडणार. नको सोडू. तू हट्ट सोडावा म्हणून मी हे करत नाहीये. हे बघ, माझ्या घरासमोर माझ्या मित्राचे हाल होत असताना ना मी नाही बघू शकत. आणि तसे माझ्यावर संस्कार पण नाही आहेत. ठीक आहे. आवरलंय ना सगळ्यांचं? मी नाश्त्याची काही सोय होते का हे बघून येते. हा, आलेच. आम्ही नाश्ता घेऊन आलोय तुमच्यासाठी. सूर्या, मला असं वाटतं आपण हे बोलून शांतपणे सॉर्ट आउट करूयात. होय बाबा, मला पण नाही गोंधळ घालायचं. आपण बोलूया शांतपणे. ये. मुर्दाबाद 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 मेंदळे मुर्दाबाद 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 मेंदळे मुर्दाबाद 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 मेंदळे मुर्दाबाद. जनू, काजू पुढे इथं काय करताय तुम्ही? दादा, तुझ्या रिपोर्ट साठी आलो. अगं तनू, सपोर्ट असतं ते. आपण दादाला सपोर्ट करायला आलोय. तेच ते पुढे. हा दादा, तू अडचणीत आहे हे कळलं. मग आम्ही थांबतोय. ही सगळी घेतली लगेच निघलो. आम्हाला प्रॉब्लेम पण कळला आणि ही लोक किती नालायक आहे ना ते पण कळलं. सारण मेंदळे. मेंदळे म्हणजे तुम्हीच ते? तुम्ही इथे का आलाय? माझ्या दादा आणि बहिणीला परत त्रास द्यायला आलाय? वय हा, माझ्या दादा आणि बहिणीला परत त्रास दिला ना तर धरू देते थांब. ते आपल्यासाठी नाश्ता घेऊन आले ते बघ.
नको तुमचा नाश्ता पाणी, तुम्ही उठायत ना म्हणून निघा. धनु थांब, ऐक माझं वहिनी, जरा. मला कुणाचंच काय बी ऐकायचं नाही बहिणी. एकदा सांगितलेलं कळत नाही. उठा आणि निघा. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. सूर्या, अरे काय चाललंय? ही काय पद्धत झाली का? तुमच्याशी वागायची ना हीच पद्धत आहे. मुर्दाबाद 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 चालेल सर चला. मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. इथे या तुम्ही आधी. काय झालं वहिनी? काय पुढे मला सांगा, जिंगलची ऑडिओ क्लिप व्हायरल कशी झाली? काका सांगा एकदा. अब कशी झाली म्हणजे आम्हीच केली वहिनी. अख्ख्या सोशल मीडियावर धुरळा उडलाय धुरळा. हा? त्या व्हिडिओनं पण आणि त्याच्या मागच्या ऑडिओनं पण. तुमच्या या चुकीमुळे सावलीला किती त्रास होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? चुकी? त्रास? कसला त्रास? का झाला? अरे ती मी तर म्हणतोय ना त्रास झालाच पाहिजे त्यांना. आपल्या अपोजिट पार्टी आहे ती. अपोजिट पार्टी मुर्दाबाद. अपोजिट पार्टी मुर्दाबाद. अपोजिट पार्टी मुर्दाबाद. अपोजिट पार्टी मुर्दाबाद. I swear, enough is enough. काय चाललंय घरात? सिरियसली काय स्टुपिडिटी सुरू आहे? ऐश्वर्या किती चिडचिड करशील? कोण आहेत ही माणसं? कुठून आली आहेत? आपल्या घरात येऊन पिकनिक करतायत. आता पाणी डोक्यावरून गेलंय, ह्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. कसला माज आहे या लोकांना. तुला काय झालं? सारंग त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट देऊन गेला तर त्यांनी तो नाकारला. आपल्या घरातनं ब्रेकफास्ट गेलाय त्यांना. कमाल आहे. तू काय धडा शिकवणार त्यांना? आपल्या घरातनं ब्रेकफास्ट जातोय, खानावळ उघडली आपण. आई आई गप्प आहे म्हणून, नाही तर मी सरळ पोलिसांना फोन केला असता आणि सगळ्यांना हाकलून दिलं असतं. काय करतेस तू? गुड आयडिया. पोलिसांना करते ना फोन. मॉम नाही करू शकत कारण त्यांचे संस्कार आहेत, पण या लोकांना इकडून काढण्याची जबाबदारी मॉमने मला दिली आहे. आता या लोकांना इकडून मीच हकलवणार. लागलं. हॅलो, पोलीस स्टेशन. हे बघा, तुम्ही आधी माझी तक्रार लिहून घ्या. बघा मॅडम, कसं आहे, मी तुमची तक्रार लिहून घेऊ शकतो, पण काय पण काय? हा? पण काय? हे बघा, माझी फसवणूक झाली. अहो मॅडम, माझं ऐकून तर घ्या तुम्ही. मी इथं तुमचं ऐकायला आले नाहीये. माझं तुम्ही ऐकून घ्यायचंय, कळलं? बरं बोला. हे बघा, माझी फसवणूक झालीये. जोवर तो माणूस माझे 1 कोटी रुपये देत नाही तोवर मी त्याला सोडणार नाहीये. नका सोडू तुम्ही, पण काय आमचे देवासाहेब आहेत ना, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पण काय करू शकत नाही. तुम्ही असे फालतू करायला का देताय मला? मला जालिंदर निंबाळकर जेलमध्ये हवाय, तोही आत्ताच्या आत्ता. याला काहीच अर्थ नाहीये. एवढा मोठा बिझनेस एम्पायर आहे आपलं, एवढे लाखांचे डील्स करतो, मोठे मोठे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतो, पण हा एवढासा साधा प्रॉब्लेम आपल्याला नाही सॉर्ट आउट करता येत. ऍक्च्युली ती मुलगी खूप जास्त हुशार आहे. दिसते तेवढी मूर्ख नाहीये. नाही, मला माहिती आहे, खूप हुशार आहे ती. या लोकांसाठी तिने जेवण बनवलं आणि कारण काय सांगितलं? मेहेंदळे घराण्याचे संस्कार जे मीच शिकवते इतकी वर्ष. काय म्हणे? तर आपल्या घरात आलेला कुठलाही पाहुणा जेवल्याशिवाय जात नाही. हे मीच शिकवलंय ना. बरोबर याच शब्दांवरती बोट ठेवलं आणि या लोकांसाठी जेवण बनवलं तिने. त्यानेच सगळ्या गोष्टी बिघडल्या.
असं मला वाटतं. आणि तुम्ही सॉल्व्ह करालच ना? आम्ही करतोच आहे सॉल्व. इनफॅक्ट त्या सूर्या आणि त्याच्या बहिणींना घालवण्यासाठी मी पोलिसांना फोन केला होता. पोलीस? ऐश्वर्या, तू पोलिसांना बोलवलंस आणि मला नाही सांगितलंस? आय एम रिअली सॉरी मॉम. तुमच्या परमिशन शिवाय केला, पण यांनी माझ्यासमोर दुसरा ऑप्शनच ठेवला नाही. हो मॉम, खूप विचित्र वागतायत ती माणसं. आपल्याच घरात राहून त्यांची स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखी मजा करतायत मग. ह्याचाच ऐश्वर्या मॅमना राग आला आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं. ऐश्वर्या, बरोबर केलंस तू. व्हेरी गुड. नाही, आपल्या प्रॉपर्टीवर आपल्या परमिशनशिवाय कोणीही राहू शकणार नाही. यू राईट. आता पोलीस येतील, ते त्यांचं काम करतील, यांना हाकलून देतील आणि आपला त्रास कमी होईल. बोला घोरपडे. हा बॉस, ऐका ना, अर्जंट केस आहे. अर्जंट बोला. अहो, काही ते चौकीवरती एक बाई आली आहे, लिहिता इथं ॲड करते बघा. अख्खी चौकी डोक्यावर घेतली आहे. बॉस, एक काम करा ना, तुम्ही जरा चौकीला येऊन जा की. घोरपडे, मला सांग, मी तिकडे आलो नाही तर तिकडे आग लागेल का रे? आग? हा? लागू शकते आणि नाही पण लागू शकत. ते कसं आहे, मी इथून आलो ना तर इकडे भूकंप नक्कीच येऊ शकतो. काय एकदम टॉप क्वालिटी लोचा झाला है. अरे फुल कड़क वाला लफड़ा, इसलिए मेरे को इधर संभालना पड़ेगा. तोपर्यंत तुम्ही चौकी सांभाळा. हॅलो ब्रदर, मला वाटलं तू तिकडून डायरेक्ट गुळूमला निघून गेला असशील, पण तू तर सच्चाई की लढाई हमारी मांगे पूरी करो हा प्लॉट सुरू केलास. हा, हे बघा, हे सगळं करण्यात आहे ना मला काडीचा एक रस नाही. पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे यांनी माझ्या बहिणीच्या बाबतीत काय केलेत. यांनी फक्त माझ्या बहिणीची माफी मागावी, हे विषय मी इथंच मिटवायला तयार. बाकी काय नकोय मला. दादा, मला वाटतं ना ह्यांना त्यांनी पैसे देऊन बोलवलं असणार. ना सिस्टर ना. अगं, पैसे घेतले असते तर तुमच्या तंबूचे बांबू केव्हाच उकडले असते. आपली सिस्टर सावली आणि आपला बेस्ट फ्रेंड सारंग तुमच्या अपोजिट पार्टीत आहे, तरी पण आपण ऍक्शन घेतली नाही का? हा, रिझन आहे. आपल्याला माहिती आहे ना त्या दोघांची याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नसणार. आपली गॅरंटी आहे. हा, आता या घरामध्ये 2-3 मास्के आंबे आहेत, पण त्यांचा बंदोबस्त करू आपण. बाय द वे, तुमच्या प्रोटेस्टसाठी ही आपली ऑफिशियल परमिशन. हे बघा, जोवर तुम्ही माझी FIR लिहून घेत नाही तोवर मी इथून हलणार नाही. मॅडम, तुम्हाला किती वेळा सांगायचं? अहो, माझ्या हातात खरंच काही नाहीये. वाटल्यास तुमची कच्ची तक्रार लिहून देतो, पण काय सर आल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. हो असं असेल तर बोलवा त्यांना आत्ताच्या आत्ता. अहो मॅडम, कसे येणार ते? अडकलेत कुठेतरी. असं ठीक आहे, येऊ देत त्यांना निवांत. जोवर माझी FIR लिहून घेतली जात नाही तोवर मीही इथून हलणार नाही. करा काय करायचं ते. काय ग, बरं वाटतंय आता? ऐश्वर्या, तू गोळ्या वेळेवर देतेस ना? हा, आताच दिली आहे. काय झालं तिकडे? पोलिसांनी ऍक्शन घेतली? काही नाही. अगं आई, ते वेल प्लॅन्ड आहेत. त्यांनी पोलिसांकडनं परमिशन काढली होती. काय? प्रेमाने बोलून पाहिलंय आपण. आता पैशांची ताकद दाखवायची वेळ आली. ऐश्वर्या प्लीज, जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल. आय मीन, आपलं करोडोचं डील स्टेकवर आहे. मग काही लाखांचं नुकसान झालं तर चालेल आपल्याला. त्या लोकांना तिथून उठायचे, आपण पैसे मोजूया, काही लाख देऊया. आर यू सिरियस? अगं आई, मला वाटतं फॅब्युलस आयडिया आहे.
राजकुमार, नाही बाबा, तुमच्याकडे काही पर्याय आहे का? नील, तुझ्याकडे काही सोल्युशन आहे? नाही आई, तू सांग, तुझ्याकडे काही सोल्युशन आहे का? मग हे बरोबर वाटतंय मला, मी करतो. ऐश्वर्या, माझी जबाबदारी. हां, मी व्यवस्था करतो त्यांची. आलोच. अजून किती वेळ आहे तुमच्या ऑफिसरला यायला? मैडम, तुमने पुकारा और हम चले आए, अपनी जान हथेली पर लेकर आए. बसा. बोला मॅडम, व्हॉट इज द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम प्रॉब्लेम खूप मोठा आहे. जालिंदर निंबाळकर नावाचा एक इसम आहे. त्याने माझी मुलगी म्हणजे सुप्रसिद्ध गायिका तारा वझे हिचा आवाज आमची फसवणूक करून आमच्या परवानगीशिवाय वापरलाय. त्यावर मी त्याला 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मागतेय, तर तो मला उडवाउडवीची उत्तरं देतोय, पैसे द्यायला नकार देतोय. आणि एवढंच नाही, त्याची इथवर मजल गेली आहे, या भैरवी वजेला धमकावतायत ते मला. कोण समजतो काय हा स्वतःला? जालिंदर निंबाळकर. ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझी तक्रार लिहून घ्या, समन्स काढा त्याच्या नावाने आणि अरेस्ट करा त्याला. आणि हे जर आत्ता इमिजिएटली नाही झालं ना, तर माइंड यू ऑफिसर, मी या पोलीस स्टेशनला आग लावीन. हो 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 हो, डायरेक्ट आग लावणार. घोरपडे, प्रकरण चांगलंच तापलेलं दिसतंय. खूपच. मॅडम, तुम्हाला एक फुकटचा सल्ला देतो. काय उगाच सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नका हो. तुम्हालाच महागात पडेल. बाय द वे, तुमचा प्रॉब्लेम मला कळलेला आहे. आता तुम्ही सगळं देवावर सोडून द्या, अजिबात टेन्शन घेऊ नका. When देवा इज हिअर, ही विल टेक केअर. ओके? या. राजकुमार, आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. तुझं बरोबर आहे. पैसा कोणाला नको असतो. जगण्यासाठी पैसा हवाच असतो. पैशानी भरलेली बॅग त्यांच्यासमोर ठेवली ना, बरोबर वटणीवर येतील ते. हुशार असतील तर नकार देऊच नाही त्यांनी. सरळ पैसे घ्यावे आणि निघून जावं. तसंही पैसा सगळं विसरायला लावतो मग. असं काही नाही, पण पैसा महत्वाचा असतो हेही तितकंच खरं आहे. पण आपण बघूया ना, त्यांना त्यांचा मान सन्मान जास्त महत्वाचा आहे की पैसा? त्यांचा कसला हाल आहे मान अपमान. एवढा पैसा बघितल्यावर सगळा अपमान विसरतील. प्रश्न उरतो की पैसे द्यायला जाणार कोण? खरं म्हणजे आईनी जायला पाहिजे, कारण आई, तुझा आणि त्या मुलीचा प्रॉब्लेम झाला ना. मी तर आपल्या पद्धतीने सॉर्ट करत होतो. दादा, मॉमने पैसे घेऊन जाणं योग्य दिसेल का? आय थिंक यू शुड गो. बरोबर आहे, मी जाणं योग्य वाटणार नाही. तू जा. तू म्हणत असेल तर मी जातो. गुड. तुम्हाला गॅरंटीच पाहिजे ना? मी माझ्या बहिणीची शपथ घेऊन सांगतो, तुमचे पैसे मी 4-5 दिवसात तुम्हाला परत करेन. सूर्या, काय झालंय? तुझं कालचा पूर्ण दिवस गेला, आजचा दिवस गेला, तरी बी मला एक बी मार्ग दिसत नाही जिथून आपल्याला 5 लाख रुपये मिळतील. त्यात हे लोक माघार घ्यायला बी तयार नाहीत. मला काळजी वाटायला लागली. आपल्या घराचा लिलाव झाला तर काय होईल? असं वाटतं कुठनं बी जुळवून 5 लाख रुपये आणावं. मग परत असा प्रश्न पडतो,
कुठनं आणायचं एवढे पैसे? पैसे आणले 10 लाख रुपये. घ्यायचे आणि गपचूप इथेच आहे काय, गपचूप निघायचं. हं? निघा. पैसे घ्या आणि निघा. चला पटापट पटापट चला. तुमच्यासारख्या माणसानं काय पाहिजे असतं ना मला नीट माहिती आहे. पैशासाठी करतोय ना रे. या पैसे हे सगळं या आणि निघा इकडून. इथून सरळ निघायचं, कळलं काय? मला फोन करायचा आहे. अरे फोन करायचा आहे मला. कानात काय बोट घालतो? मला फोन करायचा आहे. काय मीच कॅसेट लावली आहे. एक तर हा जालिंदर निंबाळकर आयुष्यात पहिल्यांदा या पोलीस कोठडीत झालेला आहे. अरे आमच्या अख्ख्या खानदानात कोणी पोलीस स्टेशनची पायरी चढलेली नाही. ए, तुला माहिती आहे का कोणी? ओळखतो का मला? हा? आणि तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते? जे बोलायचं ना ते कोर्टात बोला. अरे कोर्ट मी माझ्या घरात बसवतो. तू मला फोन दे, तुला कळेल सगळं. ही आपली चौकी आहे. इधर सिर्फ अपना रूल और अपना कानून चलता है. आपल्याला वाटलं तर तुम्ही आत, नाहीतर बाहेर. काय घोरपडे? आप बोले भगवान बोले सर. हा, तू मला फक्त फोन दे, तुझे सगळे नियम बाहेर काढतो बघ मी. पहिले तुझी बदलीच करतो, मग तिथं जाऊन सांग लोकांना काय तुझे नियम आहेत ते. अरे तुला माहित नाही, तू जालिंदर निंबाळकरशी पंगा घेतलेला आहे. करेक्ट. एकदम करेक्ट माणसाला आत टाकले आपण. जालिंदर निंबाळकर तुमच्या विरोधात फ्रॉड आणि कॉपीराईट इन्फ्रिजमेंटची कंप्लेंट आहे, माहिती आहे तुम्हाला? अरे ती बाय डोक्यावर पडली, तिला काय कळत नाही. त्या गाण्याशी माझा काय संबंध नाही. ए, तू मला हितनं बाहेर काढ, नाही तर या पोलीस स्टेशनला आगच लावी. घोरपडे काय झालंय काय आज? तू येईल तो चौकी पेटवायला निघालाय? हा? अरे इधर खुद हम फायर है. हे कसली आग लावतायत साहेब? तुम्ही चौकी पेटवाच. मी पण बघतो कशी आग लावता ते. He should have told me ना. जास्ती पैसे पाहिजे. किती टाकू बाबा रक्कम? तुझ्या लायकीप्रमाणे 20 लाखाची भरतो बरं का, दुप्पट आहे. हे 10 आहेत, ते 20 घे अँड लीव्ह. एवढे पैसे आमचं घर वाचत. साहेब त्या कागदाच्या तुकड्यानं मी माझ्या बहिणीचा स्वाभिमान नाही विकत घेऊ शकत. बहिणीची माफी मागायची, मग आम्ही निघून जाईल. साहेब थांबा. आम्ही आहे ना गावाकडची साधी माणसं आहे. आम्हाला जे पाहिजे असतं ना ते तोंडावर बोलतो थेट. आदलं मधलं काही ठेवतच नाही. तर आम्ही जे काय बोललोय ना त्याचा तुमच्या पद्धतीने अर्थ लावून वेगळं काय करायला जाऊ नका. दुप्पट पैसे तुमच्याकडे ठेवा. हं? माफ करा आम्हाला. परत असं नाही होणार आमच्याकडे. असे मागायचे असते माफ. नाही, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना असं हे माहीत नसेल ना माफी कशी मागायची असते, म्हणून सांगितलं.
त्या बाईला तर मी सोडणारच नाही. तू फक्त माझा फोन मला दे. जालिंदर निंबाळकर, फोन करायची काही गरज नाही आहे. कळलंच. मानलेले फादर, तुम्ही इकडे जालिंदर निंबाळकर, ये आया कहाणी में ट्विस्ट. अटकपूर्व जामीन अर्ज घेऊन आलाय. आपण कायद्याच्या कचाट्यात कधीही सापडत नाही. ते झालंच. ओके, थोरपडे. ए, अरे काढ घे रे कानातलं. हा हा ऐक. सोडा खरंच आई ना म्हणजे ते चल चल चल. हा जांभळे महाराज, येऊ करा, मी आयुष्यभर विसरणार नाही बघा. विसरायची गरज पण नाही, कारण परत फेड व्याजात सकट करायची सोय लावून आलोय. तेव्हा बारीक लक्ष ठेवा. चालायचं चला. वा 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 वा. जालिंदर, हा द्या बोला. आता एक प्लॅन ऐकायचा. त्या भैरवी वजेला पैसे पाहिजेत ना, हा, ते तिला देऊन टाकायचे. एका खड्ड्यातनं बाहेर काढून दुसऱ्या खड्ड्यात टाकतात काय? अहो ऐका तर जालिंदरराव, तिला पैसे पाहिजेत ना, तिला देऊन टाकायचे. हा, आणि तिला सांगायचं उद्या जो पब्लिकमध्ये कार्यक्रम होणार आहे, हा, तिथे राजेश्री प्रोडक्टसाठी जी जिंगल तयार केलेली आहे ती तिच्या पोरीनं तिथं सगळ्यांसमोर गाऊन दाखवायची. त्यानं काय होणार आहे? त्यानंच तर सगळं होणार आहे. म्हणजे कारण भैरवीची पोरगी तारा गाणं गातच नाही. काय? हा, आणि तिच्या आवाजावर ही ॲश करते. असे होय. आयत्या वेळावर नागोबा म्हणजे नागिन आहे, नागिन. मी बी लय मोठा गारुडी, चांगलं नाचू येतं नागिनीला. मन डोले मेरा तन डोले. चला चला. काय काय होणार, माजोरडी माणसं आहेत, घेतले नाहीत पैसे. कसला आवाज आहे त्यांना एवढा? आपण स्वतः पैसे देतोय तरी एक्सेप्ट केले नाही. काय ॲटिट्यूड आहे हा? पण आपण स्वाभिमानाची किंमत पैशांमधून करतोय, इथेच चुकतोय आपण. अशा पद्धतीने पैसे द्यायची गरजच नव्हती. मग तू दे ना सोल्युशन. त्यापेक्षा म्हणजे फक्त बोलतोयस काय आहे ना, ते त्यांच्या मार्गी निघाले होते, पण आपल्याच घरातली काही माणसं आहेत जी त्यांना मदत करतायत, बिछाने नेऊन देत आहेत, जेवायला घालतायत. मग त्यांचा माज वाढणारच ना सारंग. तिचं काही चुकलेलं नाही, तिला काही बोलू नकोस प्लीज. एक मिनिट, दुप्पट पैसे देऊन सुद्धा त्या लोकांनी घेतले नाहीत, याचा अर्थ प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय. काय काय वेगळा काय असणार? पण हे तू का ठरवतोय? मग कोणी ठरवायचं सारं? त्या लोकांमुळे आपण इथे भांडूया नको आता. मी करते काहीतरी. तारा, अशी काय अद्दल घडवली आहे ना त्या जालिंदरला, की तोच काय दुसरं कोणीही तुझा आवाज आता माझ्या परवानगीशिवाय वापरणार नाही. भैरवी वजे. कसं झालं, जेलमध्ये बसल्या बसल्या आम्ही विचार केला का आपण चुकलो बा, म्हणून म्हणलं तुमचे 1 कोटी रुपये देऊन टाका. पण आपण ज्या आवाजासाठी एवढे पैसे द्यायचे, तो तुमच्या मुलीचा गोड आवाज परत एकदा ऐकावं म्हणलं. उद्या संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आमचे मित्र जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी यांच्या हस्ते राजेश्री प्रोडक्टचं त्या जिंगलचं उद्घाटन होणार आहे. आणि त्या उद्घाटनाच्या वेळेस जिने ही जिंगल गायलेली आहे तिचं भव्य स्वागतही होणार आहे. तर यावं ही विनंती. आग्र्याचं निमंत्रण यायचं बर का. येऊ का? चला.
सावली अगं काय होऊन बसलंय हे सगळं? बरं मला सांग, हे हे जगन्नाथ कोण आहे? ते माझ्या वडिलांसारखे आहेत. पण ते जाऊ दे, हे निंबाळकर कोण आहेत? जालिंदर निंबाळकर माझे वडील आहेत. आणि डॅडींपर्यंत हे प्रकरण गेलंय म्हणजे फार वेगळ्या लेवलला गेलंय ग हे सगळं. सावली, आय एम सो सॉरी. माझ्यामुळे झालंय हे सगळं. तू आजवर जपून ठेवलेलं वचन जगासमोर येईल का? खरंच सॉरी. पण सावली, मी ना तुला शब्द देते, आपण ना यातनं नक्कीच काहीतरी मार्ग काढूया.